नमस्कार. मी प्राध्यापक रेटे सर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बी पार्ट सेकंड इतिहास पेपर क्रमांक 6 भारताचा स्वातंत्र्य लढा. यामध्ये आपल्याला या सेमिस्टरसाठी अभ्यास व्हायची प्रकरणे आहेत 4. त्यामधील आज आपण पहिल्या प्रकरणाकडे जाणार आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे राष्ट्रवादाचा उदय. त्यामध्ये विविध असे घटक आहेत. 3 घटक आपल्याला प्रामुख्याने अभ्यास व्हायचे आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, घटक क्रमांक 1. घटक क्रमांक 2 मावळवाद्यांचे कार्य आणि घटक क्रमांक 3 जहालवाद्यांचे कार्य, त्यामध्ये स्वदेशी आणि होम रूल चळवळ. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम राष्ट्रवादाचा उदय हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रवादाचा उदय म्हटल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल? राष्ट्रवाद म्हणजे काय, ही राष्ट्रवादाची व्याख्या जर आपल्याला समजली तर आपल्याला पूर्ण इतिहास लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यातच सांगतो की कोणत्याही व्यक्तीला आपल्या राष्ट्राबद्दल वाटणारे प्रेम, त्या व्यक्तीची राष्ट्राच्या ठायी असलेली निष्ठा, म्हणजे थोडक्यात काय की राष्ट्रासाठी तन मन धन, आपल्या जीवाची सुद्धा पर्वा न करता माझ्या मातृभूमीसाठी हा मी देहत्याग करण्यासाठी तयार आहे, माझं सर्वस्व या मातृभूमीवर लुटायला मी तयार आहे, ही भावना ज्यावेळेस निर्माण होती त्यावेळेस आपण म्हणतो की राष्ट्रासाठी राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रप्रेम या ठिकाणी आपल्याला अभ्यासावयास मिळतंय. विद्यार्थ्यांनो, एक लक्षात घ्या, हे राष्ट्रवाद केव्हा निर्माण होतो, भारतामध्ये हा राष्ट्रवाद केव्हा निर्माण झाला, या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे की राष्ट्रवाद म्हणजे काय आहे. की 1857चा उठाव झाला. 1857चा उठाव म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध असंतोष, म्हणजे त्या ठिकाणी जे सैन्य इंग्रजांविरुद्ध लढायला तयार झालं, त्यांना माहीत होतं की आपण मारले जाऊ, इंग्रज आपल्याला हारलो तर इंग्रज आपल्याला खूप वाईट शिक्षा देतील, तरीसुद्धा ते सैन्य प्राणाची आहुती लावून लढण्यासाठी तयार झालं. म्हणजे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, राष्ट्रवादाचा उदय झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. समान भूमी म्हणजे थोडक्यात कसं की जर आपण पाहिलं की या ठिकाणी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि या ठिकाणी आजच्या पाकिस्तानापासून इकडं बंगालपर्यंत या ठिकाणचा जो अरुणाचल प्रदेशचा भाग आहे इथपर्यंतची सर्व भूमी यावर राहणारे जी लोक आहेत ती एकच आहेत. आपण याचे घटक आहोत. ब्रिटिश याच्या अगोदर असं होतं का? नाही. वेगवेगळ्या राज्यांची, मराठे असतील, नवाब असेल, या ठिकाणी प्रत्येकाचं काय असेल, निजाम असेल, प्रत्येकाचं स्वतंत्र असं राज्य होतं. राष्ट्रीय संकल्पना उदयासच आली नव्हती. ब्रिटिश इथं आले व्यापार करण्याच्या उद्देशाने काय येईना, त्या ठिकाणी त्यांनी काय केले, राजकीय सत्ता केंद्रित केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी भारतीयांचं शोषण करायला सुरुवात केलेली आहे. भारतीयांना त्यांनी काही सुधारणा पण केल्या. त्या सुधारणाचा फायदा प्रामुख्याने इंग्रजांना झालेला पाहावयास मिळतोय. यातूनच काय झालेलं आहे की भारतीयांमध्ये जागृती निर्माण होत गेलेली आहे आणि ब्रिटिश आपल्याला कशा पद्धतीनं लुटत आहेत आणि त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. आपण सर्वजण या भूमीवरचे आपण मूळ पुरुष आहोत, या ठिकाणचे आपण मालक आहोत आणि हे इंग्रज बाहेरून आलेले आहेत आणि आपल्या राष्ट्राला ह्या परकीयांच्या जोखडातून मुक्त केलं पाहिजे, ही भावना या ठिकाणी निर्माण झालेली पाहावयास मिळते. त्या भावनेला आपण राष्ट्रवाद ही संकल्पना म्हणू शकतो. म्हणजे आपल्या राष्ट्राबद्दल व्यक्तीला वाटणारं प्रेम. विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की राष्ट्रवाद म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्या टॉपिकमध्ये जास्त राष्ट्रवादावर पहिल्यांदा कन्सेप्ट फक्त समजली पाहिजे, जास्त लिखाण करायची गरज नाही. आपले मूळ टॉपिक काय आहेत, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, मवाळ काँग्रेस आणि जहालमतवादी काँग्रेस. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, समान भाषा, समान भूमी, या ठिकाणी हे आहे की समान वंशाची लोक एकत्र येत आहेत. म्हणजे ह्या भूमीवर, भारत भूमीवर राहणारी लोक एकत्र आलेले आहेत. त्यांच्या चर्चा होती, आपण गुलाम आहोत आणि आपण काय केलं पाहिजे, आपल्या मातृभूमीला मुक्त केलं पाहिजे. त्यासाठी इंग्रजांना विरोध करायचा आहे. मग त्यासाठी प्राणाची आहुती जरी लावण्याची वेळ आली तरी आपण द्यायची,
ही भावना ज्या वेळेस विकसित झाली त्याच वेळेस आपण काय समजायचं की राष्ट्रवादाचा उदय झालेला पाहावयास मिळतोय. विद्यार्थी मित्रांनो, आता अजून पहिला घटक काय आहे आपला की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या अगोदर आपल्याला काय अभ्यासावं लागेल तर राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे. तुम्ही मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता की भारताचे एकीकरण, राजकीय प्रभुत्व, दळणवळण, आर्थिक एकीकरण, इंग्रजी संपर्क भाषा, ब्रिटिशांचे लोकशाही विचार, पाश्चिमात्यांशी संपर्क, धर्म व समाज सुधारणा चळवळ, हे जे वेगवेगळे घटक आहेत ते घटक काय झालेले आहेत, राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत ठरलेले आहेत. ह्याचा आपण पुढे सविस्तर अभ्यास करणार आहोत. आजच्या आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये हेच पाहणार आहोत की राष्ट्रवादाच्या उदयाची, राष्ट्रवाद म्हणजे काय सांगून राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे सांगा, असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस आपल्याला हे महत्त्व आहे राष्ट्रवाद म्हणजे काय आहे ते पण तुम्ही आता अभ्यासलेलं आहे. आणि आता राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे बघा, जरी कारण जरी तुम्ही या ठिकाणी समोर आणले, भारताचे एकीकरण, याच्या अगोदर होतं का एकीकरण? नव्हतं. ब्रिटिशांचा एक छत्री अंमल इथं प्रस्तावित झालेला आहे. ह्याच्या अगोदर राजकीय प्रभुत्व, अगोदर काय होतं, प्रत्येक राजा वेगळा, त्याचं चलन वेगळं, व्यापारामध्ये खूप अडचणी. परंतु इंग्रजांनी इथे काय केलेलं आहे, एक कायदा, एक न्याय, एक चलन, ह्या ठिकाणी म्हणजे एक लोकांच्यात एकी निर्माण करण्याचं कार्य ह्या सत्तेने केलेलं पाहत मिळतं. दळणवळण असेल, आर्थिक एकीकरण असेल, इंग्रजी संपर्क भाषा असेल, ब्रिटिशांचे लोकशाही विचार. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लंडमध्ये सर्वप्रथम लोकशाहीचा विकास झालेला पाहावयास मिळते. फक्त आपण ब्रिटिशांना आपल्यावर राज्य केलं म्हणून चुकीचं समजलं नाही पाहिजे. काही ब्रिटिश उदारमतवादी, बुद्धिवादी, त्यांनी भारतीयांच्या कर्तृत्वाला संधी पण दिलेली पाहावयास मिळते. पाश्चिमात्यांशी आपला संपर्क आला, आपण पाहिलं ती लोक स्वतःच्या मातृभूमीचा कसा फायद्याचा विचार करतात आणि ती लोक एक कशी राहत आहेत आणि आपण भारतीय एकमेकांशी भांडतोय, आपण आपला विचार काही सुद्धा करत नाही, त्यांच्याशी आपण तुलना करायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी अजून खूप काय सांगता येईल की आपण पाश्चिमात्यांशी संपर्क आल्यानंतर आपण त्यांचं काय केलेलं आहे, इंग्रजी भाषा शिकल्यानंतर पाश्चिमात्य तत्त्वज्ञान अभ्यासायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या जे असेल फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती, त्यांनी कसं स्वतःला हे केलं की या ठिकाणी स्वतःची राष्ट्र कशी ही केलेली आहे, म्हणजे पाश्चात्यांचा उदारमतवाद आपण अभ्यासायला सुरुवात केली. कधी? त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर. विद्यार्थी मित्रांनो, आपण तर पाठीमागच्या सेमला IDS मध्ये ह्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेतच. विद्यार्थी मित्रांनो, धर्म व समाज सुधारणेमुळे आपल्यातील धर्मभेद, प्रांतभेद, जातीभेद या सर्व ज्या संकल्पना आहेत, हे जे खोळसटलेले विचार आहेत, यापासून जनजागृती करण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. ह्याचा सविस्तर आणि विस्तृत असा अभ्यास आपण पुढे करणारच आहोत. स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आता झाला हा आपला लॉर्ड लिटनची दडपशाही. लॉर्ड लिटन जो व्हॉइसरॉय म्हणून आलेला होता, त्याने या ठिकाणी येऊन कशा पद्धतीनं व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणलेली पाहावयास मिळते. त्याच्यामुळे त्याच्यावर असंतोष निर्माण झालेला आहे आणि ह्या असंतोषातून राष्ट्रवादाकडे आपण वाटचाल केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना एकच आहे. पाठीमागच्या सेमला आपण पाहिलं 1857च्या उठावाची कारणे, असंतोष. ह्या ठिकाणी सुद्धा काय आहे, राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे. काय असंतोष आहे, जे ब्रिटिश राज्यकर्ते असतील त्यांनी ज्या ज्या काही योजना राबवलेल्या आहेत, ज्यांनी भारतीयांना ज्या पद्धतीनं वागवलेलं आहे, त्याचा कुठेतरी परिणाम काय झालेला आहे, असंतोष. आणि तो असंतोष राष्ट्रवादी भावनेच्या रूपातून बाहेर पडलेला पाहावयास मिळतोय. हिंदी सुशिक्षितांवर अन्याय, या ठिकाणी सुद्धा हे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं भारतीय सुशिक्षितांचा सार्वजनिक ठिकाणी पाणउतारा केला जायचा, अपमान केला जायचा, हे घटक अभ्यास आहे. इल्बर्ट बिल असेल, न्यायविषयक भेदभाव करणारं बिल, लॉर्ड रिपनचे उदारमतवादी धोरण, आणि त्या ठिकाणी इल्बर्ट बिल आल्यानंतर डिफेन्स असोसिएशनची संघटना स्थापून युरोपियन स्वतःसाठी कसे एकत्र येऊन भांडतात, मग आपण का नाही, ह्यावरून काय झालेलं आहे, राष्ट्रवादी भावनेचा विकास झालेला पाहण्यामध्ये. क्रांतिकारी चळवळी असतील, ब्रिटिशांचा उदारमतवाद असेल, प्राचीन भारताचा वारसा, पाश्चिमात्यांची भौतिक प्रगती सुधारणा, वर्तमानपत्रांची भूमिका. विद्यार्थी मित्रांनो,
तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्या ठिकाणी हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे अतिशय चांगले आहेत. ह्याच्या अंदाजे तुम्ही मुद्दे जर लक्षात आले तुम्ही डिस्कस पुढे करू शकताय. आपण पुढे गेल्यानंतर अभ्यासणारच आहोत वंशवादाचा अहंकार. बघा ब्रिटिश काय होते, त्यांनी संपूर्ण जगावर राज्य केलं होतं. म्हणजे ते स्वतःला उच्च समजत होते. त्यांचा वंश हा उच्च आहे, इतरांना ते गुलामप्रमाणे वागत होते. म्हणजे ते इतरांशी अजिबात तुसडेप्रमाणे भारतीयांना तर तुच्छ वागणूक देत होते. आणि यामुळे काय झालेलं आहे, एक दरी पडत गेलेली आहे. भारतीयांना काय केलेलं आहे, त्यांच्यापासून ह्यांना मुक्त केलं पाहिजे, ह्यांना माघारी पाठवलं पाहिजे आणि आपल्या देशावर आपण राज्य केलं पाहिजे ही भावना इथं वाढीस लागलेली आहे. याच ठिकाणी मध्यम वर्गाचा उदय, ते सुद्धा आपण घटक अभ्यासावायचा आहे. 1857चा उठाव, धार्मिक सुधारणा, लेखकांचे कार्य कशा पद्धतीचं लेखन होते की त्यामुळं मातृभूमीसाठी जीव देणारे तरुण निर्माण केले या लेखकांच्या शैलीतून. या ठिकाणी ह्या घटक आपण अभ्यासणार आहोत. मी माझ्यासाठी नसून देशासाठी आहे अशी भावना म्हणजे राष्ट्रवाद. राष्ट्रवाद म्हणजे देशप्रेमाची भावना होय. विद्यार्थी मित्रांनो, पहिला घटक अभ्यासूया राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे. त्यामधला पहिला घटक आहे भारताचे एकीकरण. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी मागाशी सांगितलं काश्मीर ते कन्याकुमारी आणि अरुणाचल प्रदेश ते बलुचिस्तान प्रदेश हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली गेला. या मोठ्या विस्तीर्ण प्रदेशातील लोक एकमेकाच्या संपर्कात आले आणि त्यातूनच राष्ट्रीयत्वाच्या महान भावनेचा उदय झाला. ह्याच्या अगोदर आपण एक होतो का? नाही. निजामाचा प्रांत वेगळा, पेशव्यांचा प्रांत वेगळा, वेगवेगळे असतील, राजस्थानचा वेगळा, बंगालच्या नवाबाचा वेगळा, पाकिस्तानातील वेगळा, जुनागड संस्थान वेगळं, असं या ठिकाणी आपण एक छत्री अंमलाखाली अजिबात नव्हतो. परंतु आता काय झालेलं आहे, आपण एक छत्री अंमलाखाली आलेलो आहे. भारत हा एक देश आहे. ही ऐक्य भावना भारतीयांच्यात 1857च्या उठावानंतर निर्माण झालेली पाहावयास मिळतोय. राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध, जर तुम्हाला पाठीमागचं सेमचं थोडंसं आठवलं तर तुम्ही या ठिकाणी बघा, तुम्ही तुलना करा 1857च्या उठावाची कारणे आणि राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे. तुम्हाला थोडंसं साम्य, कुठंतरी असंतोष, आपण त्याच्या अगोदर सुद्धा असंतोष होतो आणि आता सुद्धा या ठिकाणी असंतोषच उदयाचं कारण असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. या ठिकाणी राजकीय प्रभुत्व दुसरा मुद्दा आहे. काय आहे, इंग्रजांनी भारतावर एक छत्री अंमल सुरू केला. स्वतःच्या राजकीय सुरक्षेसाठी त्यांनी सुधारणा केल्या. या सुधारणांमुळे भारतीयांना काही प्रमाणात सुधारणा मिळाल्या. त्या पुढीलप्रमाणे एक कायदा, एक चलन व्यवस्था, एक व्यास. यामुळे काय झालेले आहे, भारतीयांच्यात एकी निर्माण झालेली पाहावयास मिळते. या ठिकाणी आपण काय पाहतोय, राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे. हे जे सर्व करत आहे ते इंग्रज कोणासाठी करत आहेत? स्वतःचा व्यापार, स्वतःची राजकीय सुरक्षितता ह्यासाठी हे करत आहेत. पण त्याचे काय झालेलं आहे, आपण एक छत्री अंमलाखाली, एक प्रभुत्वाखाली येत चाललेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे तिसरा मुद्दा आहे दळणवळण. इंग्रज सैन्यासाठी व मालवाहतुकीसाठी इंग्रजांनी अनेक सोयी केल्या. रेल्वे, रस्ते, पोस्ट, तार या सोयी त्यांनी केलेल्या पाहावयास मिळते. व्यक्तिमधील अंतर कमी झालं, संपर्क साधणे सोयीचे झाले. भारतीय जनता आपापसात सामंजस्याने एकीने राहू लागली. प्रांतभेद, जातभेद विसरून जनता एक झाली. यातूनच राष्ट्रवादाचा उदय झाला. दळणवळणाची साधने ही राष्ट्रवादाच्या वाढीस कारणीभूत ठरली. अप्रत्यक्ष का होईना, परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे, दळणवळण निर्मितीचा अप्रत्यक्ष परिणाम राष्ट्रवादाच्या वाढीस झालेला आपल्याला पाहावयास मिळतोय. चौथा मुद्दा घ्या, आर्थिक एकीकरण. इंग्रजांनी भारतात एक चलन व्यवस्था राबवली. एक चलन, बघा, एक चलन व्यवस्था नाही, एक चलन व्यवस्था, की भारतीयांसाठी एक रुपया का असेना. यात मालाची आवक जावक सोपी झाली. अनेक प्रकारे वित्तीय समृद्धता आली. या एकीकरणामुळे बँका, विमा कंपन्यांनी हातभार लावलेला पाहावयास मिळतोय. अनेक मार्गांनी वर्षानुवर्षे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी चालवलेले अर्थ शोषणामुळे आर्थिक विनाश झाला. तो टाळण्यासाठी राजकीय हक्क मिळवणे आवश्यक होते. यातून राष्ट्रीय भावना वाढीस लागली. आर्थिक एकीकरण समान गंजले. या ठिकाणी काय आहे,
की ब्रिटिश राजकर्त्यांनी चालवलेल्या शोषणामुळं कित्येक लोकांचं काय झालेलं आहे, उद्योगधंदे, व्यापार हे सर्व विनाश मार्गाकडे गेलेला आहे. हा आर्थिक विनाश झाला आहे. आणि जर आपल्याला टाळायचं असेल, तर आपले हक्क मिळवायचे असेल, तर आपल्यात राजकीय ऐक्य निर्माण झालं पाहिजे. आणि हे ऐक्य जर निर्माण केलं तर आपण ब्रिटिशांना हाकलून देऊ, ह्यातून ही भावना वाढीस लागली. असे असंतुष्ट लोक एकत्र येऊ लागले. मग त्यामध्ये भारतीय प्रजा आहे आणि ह्या प्रजेत काय झालेलं आहे, राष्ट्रीय भावना वाढीस लागलेली पाहावयास मिळते. पुढचा मुद्दा आहे इंग्रजी संपर्क भाषा. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच आपण पाहिले की 1835 झिरपण्याचा, लॉर्ड मेकॉलेचा झिरपण्याचा सिद्धांत, इंग्रजी भाषा लॉर्ड विल्यम बेटिंगच्या काळामध्येच काय झालेले आहे की या ठिकाणी ही 1857च्या उठावाच्या प्रमुख कारणामध्ये की काय झालं, इंग्रजांनी भाषा ही राजकारभाराची भाषा ही इंग्रजी केली. त्यामुळे मुस्लिम याच्या अगोदरची जी भाषा होती ती कट केल्यामुळे मुस्लिम वर्गाचं काय झालेलं आहे, नोकऱ्या गेलेल्या होत्या. तुम्हाला थोडंफार प्रमाणात आठवत असेल तर बघा. आता ह्या ठिकाणी आपल्याला त्या विषयाकडे खोलवर जायचं नाही. आपल्याला आपल्या इंग्रजी संपर्क भाषा आणि तिचा राष्ट्रवादी भावना वाढीस कसा परिणाम झाला हे पाहायचं आहे. इंग्रजी शिक्षणास प्रारंभ झाला. इंग्रजी शिक्षणामुळे, भाषेमुळे भारताच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत आपले विचार सर्वांना पटवून देता आले. भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये असणाऱ्या स्थानिकांना इंग्रजी भाषेमुळे एकत्र आणता आले. यामुळे पाश्चिमात्य साहित्याची ओळख झाली. यातून राष्ट्रवाद निर्माण झाला. विद्यार्थी मित्रांनो, जरी भारत हा वेगवेगळे प्रांत, वेगवेगळ्या भाषांचा देश असेल, परंतु आज सुद्धा बघा, तुम्ही साऊथ इंडियात गेला तर इंग्रजी चालते, तिथं हिंदी चालणार नाही. तुम्ही म्हणसाल सर मग त्याच्या अगोदर हिंदी भाषा होती, मग आता का नाही, संपर्क साधता आलाच नाही. तर आज सुद्धा भारतामध्ये इंग्रजी ही भाषा, संपूर्ण भारतात इंग्रजीचीच गरज आहे. सर्व राजकारभाराचं जे आहे तो लेखाजोखा कशात चालतो, इंग्रजीमध्ये चालत असले आपल्याला पाहावयास मिळतोय. हा झाला एक परिणाम. परंतु दुसरा महत्त्वाचा परिणाम यातला आहे, पाश्चिमात्य साहित्याची ओळख झाली. पाश्चिमात्य साहित्य, वेगवेगळे लेखक, त्यांचं काय झालेलं आहे, मग ते आपण वाचलेलं आहे. त्या ठिकाणी त्या साहित्यातून राष्ट्रवादाबद्दल जीव देण्यासाठी प्राण अर्पण करण्याची भावना कुणी जागृत केलेली आहे, पाश्चिमात्य साहित्यातून. म्हणजे आपल्याला ओळख झाली. आणि मग ते तरुण जर स्वतःच्या राष्ट्राला गुलामातून मुक्त करण्यासाठी प्राण देत असेल तर आपण का नाही, आपले राज्य आपणच चालवले पाहिजे, ही भावना पाश्चिमात्य साहित्यातून वाढीस लागली. आणि ते पाश्चिमात्य साहित्य कशात उपलब्ध होतं, तर ते इंग्रजी भाषेमध्ये असलेले पाहावयास मिळत आहे. 6वा मुद्दा घ्या, ब्रिटिशांचे लोकशाही विचार. इंग्रज हे लोकशाहीचा पुरस्कार करणारे पहिले राज्यकर्ते होते. बघा, मी मगाशी पण सांगितलं, इंग्रज हे लोकशाहीचा पुरस्कार करणारे पहिले राज्यकर्ते होते. त्यांनी समाजाकडे पाहत असताना गरीब, श्रीमंत, उच्च नीच, सवर्ण, अवर्ण असा भेद केला नाही. नोकरीमध्ये सर्वांना समान संधीची भाषा ते बोलत. भारतासारख्या खंडप्राय व विविधतेने नटलेल्या देशात स्थिरावायचे असेल तर सर्वांना बरोबरीने घेऊन जावंच हवे असे त्यांना वाटत. व हीच गोष्ट राष्ट्रवादाला खतपाणी घालणारी ठरली. इंग्रजांमुळे सर्वसामान्यांना राष्ट्रीय चळवळीत घेण्याचा प्रयत्न सर्वांनी केला. विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त डार्क साईडच पाहतोय की ब्रिटिश इथं आले, त्यांनी 150 वर्ष राज्य केलं, भारताचं आर्थिक नुकसान केलं, भारतीयातील संपत्ती इकडे नेली. परंतु त्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांनी आपल्याला चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही, आज आपल्याकडची लोकशाही ती इंग्रजांची देणगी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर भारतामध्ये काय होतं, श्रेष्ठ, कनिष्ठ, ही जात उच्च, ती जात उच्च, ह्यांना नोकरी दिली पाहिजे. इंग्रजांनी नोकरीमध्ये सर्वांना समान संधीची भाषा, ह्या ठिकाणी हे त्यांचे विचार आदर्शवादी होते. आणि हीच गोष्ट काय झालेली आहे, आपण सर्वजण बरोबरीची भावंडे आहोत, कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. आणि हीच भावना काय झालेली आहे, राष्ट्रवादाला खतपाणी घालणारी ठरलेली पाहावयास मिळते. अप्रत्यक्ष का होईना, पण राष्ट्रीय चळवळीत घेण्याचा प्रयत्न या भावनेमुळे, इंग्रजांच्या ह्या विचारामुळे झालेला पाहावयास मिळतोय. मुद्दा क्रमांक 7 घेऊया, पाश्चिमात्याशी संपर्क.
इसवी सन 1600 पासूनच इंग्रजांचा व इतर परकीयांचा वावर भारतामध्ये असल्याचे दिसते. या सर्वांचे राहणीमान, त्यांचे बोलणे यापेक्षा स्वदेशाबद्दल त्यांच्यामध्ये असणारी आपुलकीची भावना, स्वदेशाचे हित जोपासण्याची त्यांची विचारधारा बघा, स्वदेशाबद्दल त्यांच्यामध्ये असणारी आपुलकीची भावना तसेच स्वदेशाचे हित जोपासण्याची त्यांची विचारधारा यामुळे भारतीयांच्यात एकीकरणाची व स्वदेशाबद्दलची भावना प्रखरपणे वाढीस लागली. पाश्चात्य तत्त्वज्ञान व तत्त्ववेत्ते यांचा विचार भारतीयांच्या मनावर रुजला. जगातील अनेक क्रांत्यांचा व विचारांचा परिणाम हिंदी जनतेवर घडून आला. बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे. जगातील अनेक क्रांत्यांचा व विचारांचा परिणाम हिंदी जनतेवर घडून आला. ह्या ठिकाणी पाश्चिमात्याचे संपर्क आल्यानंतर आपल्याला आपल्या स्वदेशाबद्दलची भावना, एकीकरणाची भावना, स्वातंत्र्याची भावना, राष्ट्रप्रेमाची भावना जबरदस्त वाढीस लागलेली आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा मुद्दा घेऊया, धर्म सुधारणा. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या सेमेस्टरमध्ये पाहिल्या हिस्ट्री ऑफ सोशल रिफॉर्म इन इंडियामध्ये राजाराम मोहन राय, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती, आर्य समाज असेल, रामकृष्ण मिशन असेल, ह्या सर्वांनी काय केलेले आहे की आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे हिंदू तत्त्वज्ञान सोपे करून सांगितले. भारतीय धर्म संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ कशी आहे हे पटवून दिले. यामुळे भारतीयांचा स्वाभिमान जागृत झाला आणि हा स्वाभिमान जागृत होऊन राष्ट्रवादाच्या उदयाला कारणीभूत ठरलेला पासून अनेक धर्मसुधारकांनी धार्मिक सुधारणेच्या चळवळी घडवून आणलेल्या पाहावयास मिळते. म्हणजे या ठिकाणी जनजागृतीचं कार्य या धर्मसुधारणा चळवळीच्या माध्यमातून झालेलं पाहावयास मिळते. मुद्दा क्रमांक 9, सामाजिक सुधारणा. विद्यार्थी मित्रांनो, आपण हिस्ट्री ऑफ सोशल रिफॉर्म इन इंडियामध्ये महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासले. सामाजिक सुधारणा जर तुम्हाला आठवलं, स्त्री शिक्षण असेल, स्त्री सुधारणा, दलित उद्धार असेल, अस्पृश्योद्धार असेल, धर्मजागृती, मग त्यामध्ये आपण हे सुद्धा घेऊ शकतो सत्यशोधक समाज. अशा अनेक वेगवेगळ्या ज्या सुधारणा आहेत. आता सध्या फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही राहायचं, तर काय करायचं आहे की धार्मिक पुनर्जागरण व समाज प्रबोधनाचे कार्य रानडे असतील, आगरकर, विवेकानंद, टागोर ह्या सर्वांनी काय केलेले कार्य केलेलं पाहावयास मिळते. धर्मजागृती इत्यादी सुधारणा केल्या आहेत. भारतीयांच्यात एकी निर्माण होण्यास मदत झाली. सामाजिक चळवळींनी जातीप्रथा, अस्पृश्यता, स्त्रीकनिष्ठता इत्यादी इतर अनिष्ट प्रथांना विरोध केला. यामुळे भारतीय समाज जागृत झाला. सामाजिक सुधारणेचा प्रत्यक्ष परिणाम कोणता म्हणता येईल तर भारतीय समाज जागृत झाला आणि हा जागृत झालेला समाज राष्ट्रवादाने प्रेरित झालेला पाहावयास मिळतोय. मुद्दा क्रमांक 10 घेऊया, लॉर्ड लिटनची दडपशाही. लॉर्ड लिटन 1876 ते 80 या काळात भारताचा व्हाईसरॉय होता. काय झालं, अफगाण युद्धातील पराजयामुळे व सतोवर होत असलेल्या टीकेमुळे लॉर्ड लिटन व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, बघा म्हणजे कोणतंही लिखाण अगोदर तपासलं जाईल आणि मगच छापलं जाईल, या ठिकाणी काय केलेलं आहे, व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणलेली पाहावयास मिळते. 1878ला दुष्काळ पडला, 50 लाख लोकांचा मृत्यू झाला, त्याने काही केलं नाही. याचवेळी 1877 दुष्काळ असून सुद्धा दिल्ली, अलाहाबाद या ठिकाणी राणी व्हिक्टोरियाला हिंदू सम्राज्ञीचा किताब देण्यासाठी त्यानं भव्य असा दरबार भरवला आणि पैशाची उधळण केली. आर्म्स ॲक्ट 1878 भारतीयांना परवानगीशिवाय शस्त्र बाळगता येणार नाही. त्याचबरोबर भारतीयांचे खच्चीकरण करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे वय 21 वरून 19 वर आणले. म्हणजे लॉर्ड लिटनचे प्रतिगामी धोरण या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. एवढंच नाही तर त्याने कापडावरील आयात कर रद्द केला. यामुळे भारतीयांच्यात एकी निर्माण झाली. त्याचा असंतोष जो निर्माण झालेला आहे तो असंतोष राष्ट्रवादाच्या उदयाला, आंदोलनाला कारणीभूत ठरलेला पाहावयास मिळते. भारतीय जनता जागृत झाली आणि राष्ट्रीय आंदोलनात उतरली. विद्यार्थी मित्रांनो, 11वा मुद्दा घेऊया, हिंदी सुशिक्षितांवर अन्याय. मी सांगितलंच की ब्रिटिशांनी स्वतःच्या संस्कृतीचा व वर्णश्रेष्ठतेचा दुराभिमान होता. ते भारतीयांना तुच्छ मानत. 1857च्या उठावानंतर ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली. सार्वजनिक ठिकाणी भारतीय सुशिक्षितांची मानहानी केली जात. नोकरीमध्ये अन्याय, पक्षपाती वागणूक, स्त्रियांची मानहानी
अशा पक्षपाती धोरणामुळे सुरेंद्रनाथ बॅनर्जीने सनदशीर मार्गाची चळवळीची सुरुवात केली. इंग्रजी भाषामुळे सुशिक्षित भारतीयांना ज्यांनी प्रारंभीच्या काळात चळवळीचे नेतृत्व केले त्यांना विचारांची देवाणघेवाण करणे, परस्परांचे संपर्क साधणे, देशहिताची चर्चा करणे शक्य झालेले पाहावयास मिळते. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय केलेलं आहे की अन्यायी पक्षपाती वागणूक, सार्वजनिक ठिकाणी अपमान, म्हणजे नवशिक्षितांना इंग्रजांनी काय केलं, तुच्छ लेख आहे त्यांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे डॉमिनेट करणंच काय झालेलं आहे, डबल स्पीडने हे या ठिकाणी राष्ट्राबद्दल प्रेम निर्माण होत गेलेलं पाहावयास मिळते. संघटना स्थापन झालेल्या आपल्याला पाहावयास मिळते. 12वा मुद्दा इल्बर्ट बिल, न्यायविषयक भेदभाव नाहीसा करणारे हे बिल कायदेमंडळात लॉर्ड रिपनच्या सांगण्यावरून कायदा मंत्री लॉर्ड इल्बर्टनं जाहीर केलं, म्हणून त्याला इल्बर्ट बिल असे म्हणतात. त्याचबरोबर काय केलं लॉर्ड रिपननं, अफगाण युद्ध संपवलेलं आहे, आर्म्स ॲक्ट, व्हर्नॅक्युलर टॅक्स ॲक्ट रद्द केलेला आहे आणि हिंदी लोकांना नोकऱ्यात समाविष्ट करून घेतलेलं आहे. परंतु इल्बर्ट बिलला विरोध करण्यासाठी डिफेन्स असोसिएशनचे कार्य, भारतीय न्यायाधीशांनी इंग्रज गुन्हेगारांची चौकशी करण्याच्या धोरणाच्या विरोधी डिफेन्स असोसिएशनचे कार्य केले. बघा डिफेन्स असोसिएशन संघटना का स्थापन झालेली आहे की भारतीय न्यायाधीशांनी इंग्रजी गुन्हेगाराची चौकशी, म्हणजे इंग्रजी गुन्हेगार भारताचा न्यायाधीशासमोर उभं राहणं म्हणजे तुच्छ मानत होता. आणि हे एकटाच नाही तर ह्यासाठी इंग्रजांनी काय केले, डिफेन्स असोसिएशन संघटना स्थापन केली. कायदेशीर आंदोलनाचा मार्ग व ब्रिटिशांची भारतीयकडे पाहण्याची दृष्टी यामुळे भारतीयांना कळून चुकली. या डिफेन्स असोसिएशन व लॉर्ड रिपनचे धोरणामुळे भारतीयांच्यात एकजूट निर्माण झाली. लॉर्ड रिपन हा उदारमतवादी होता. रिपन भारतात 1880 मध्ये व्हायसरॉय म्हणून आला. लॉर्ड लिटनने हिंदी लोकांवर अन्याय केले, ते अन्याय दूर करण्याचं कार्य लॉर्ड रिपनने केलेलं पाहावयास मिळत आहेत. इल्बर्ट बिल कायदे मंडळातील भेदभाव नाहीस करणारं बिल, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी. आणि डिफेन्स असोसिएशन. 13वा मुद्दा घेऊया आपण, क्रांतिकारी चळवळी. सनदशीर मार्गाने कोणती गोष्ट साध्य होणार नाही हे लक्षात आल्यावर जे तरुण आहेत, सळसळत्या रक्ताचे आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, क्रांतीचा मार्ग अवलंबलेला आहे. इंग्रजांबरोबर सहकार्याने संघर्ष करावयास हवा असे त्यांना वाटत होते. बंगालमधील संस्थानांचा उठाव, मुंबई इलाख्यातील रामोशी कोळी भिल्ल्यांचा उठाव, मद्रासमधील पाळेगारांचा उठाव, ओरिसातील खोडांचा उठाव, या उठावामुळे ब्रिटिश सत्तेविरुद्ध चीड व संताप निर्माण झाला. त्यातून राष्ट्रवाद निर्माण झाला आणि भारतामध्ये राष्ट्रवादाच्या भावनेचा उदय झालेला आपल्याला पाहावयास मिळतोय. 14वा मुद्दा घेऊया, ब्रिटिशांचा उदारमतवाद. विद्यार्थी मित्रांनो, सर्वच इंग्रज वाईट होते अशातला प्रकार नाही. काही या ठिकाणी अनेक इंग्रज अधिकारी उदारमतवादी असलेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. काही प्रमाणात भारतीयांना उदारतेची, सहानुभूतीची वागणूक त्यांनी दिली. या जाणीवेमुळेच भारतीयांच्यात एकी निर्माण झाली. प्रशासकीय कामासाठी का होईना पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. मिल्टन, शेले, बेंथम, मिल, रुसो, ऑल्टेअर यांच्या विचारांनी भारतातील बुद्धिजीवांमध्ये स्वातंत्र्याची, राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली. जर ब्रिटिशांनी या ठिकाणी आपल्याला शिकवलंच नसतं, इंग्रजी साहित्यच उपलब्ध करून दिलं नसतं, प्रशासकीय कामासाठी त्यांनी आपल्याला घेतलंच नसतं, तर आपल्याला पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता आला असता का? ही जी मी आता नावं सांगतो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत नावं, ह्या बुद्धिजीवांचं तुम्हाला लिखाण वाचता आलं असतं का? आणि मग हे लिखाण वाचून जे भारतातील बुद्धिजीवी आहेत ते त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची, राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली असती का? नसती. तर ब्रिटिशांनीच काय केलेलं आहे, आपल्याला पहिल्यांदा शिकवलं आणि त्यांचंच बोट घेऊन आपण परत त्यांना दाखवले की तुम्ही हे चुकीचं करताय. पहिल्यांदा आपल्याला माहीत होतं का आपण गुलाम आहोत, आपण काय आहोत, काय नाही, आपले जे राज्यकर्ते, आपल्याला अगोदर काय माहीत नव्हतं. आपण त्यांनी आपल्याला शिक्षण दिलं, शिक्षण दिल्यानंतर गुरुची विद्या गुरुला म्हणतात, त्यामध्ये आपण लगेच त्यांच्या चुका दाखवायला सुरुवात केलेली पाहावयास मिळते. म्हणजे शिकलेला बुद्धिजीवी वर्ग इंग्रजांच्या राजकारणातील दोष दाखवण्याला सुरुवात करत असलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतोय. 15वा मुद्दा घेऊया, प्राचीन भारताचा वारसा.
इंग्रजी शिक्षणामुळे भारतीयांच्यात संशोधन वृत्ती वाढीस लागली. भारताच्या महान प्राचीन संस्कृतीचा वारसा भारतीयांना समजला. त्यांच्या संस्कृती अभिमान वाढीस लागला व संस्कृती रक्षणासाठी भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे ही भावना जनमानसात तयार झाली. तसेच त्यांच्यात आत्मगौरवाची भावनाही निर्माण झाली. विद्यार्थी मित्रांनो, आपली प्राचीन भारतीय संस्कृती महान आहे, पुरातन आहे हे शोधून काढण्याचं सुद्धा कार्य इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेलं पाहावयास मिळते. भारताचा प्राचीन इतिहास जगापुढं मांडण्याचं कार्य सुद्धा इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेलं पाहावयास मिळते आणि त्याच्यामुळं आपल्याला आपल्या संस्कृतीची जाणीव झाली, आत्मगौरव निर्माण झाला आणि ही भावना आपल्याला राष्ट्रवादाच्या उद्याकडे गेलेली पाहावयास मिळते. 16 मुद्दा घेऊया. पाश्चात्यांची भौतिक सुधारणा. इंग्रजांनी शेती सुधारणा, दळणवळण, विविध प्रकारच्या नागरिक सुधारणा या सुधारणामुळे जनता जवळ आली. जनतेने सर्व समाज जवळून पाहिला, ऐकी वाढूच लागली. सामान्यामध्ये देवाणघेवाण वाढीत लागली. इंग्रजांचे विचार, राहणीमान, त्यांचे विचार करण्याची पद्धत पूर्णपणे नवी तसेच भौतिकवादाला खत पाणी घालणारी होती. त्यामुळे भारतीयांच्यात राष्ट्रवाद उदयास आला. विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये एकच लक्षात घ्यायचं आहे, त्यांनी केलेल्या सुधारणांमुळे काय झालेलं आहे, त्या सुधारणा आपण जवळून पाहिल्या आणि त्यांच्यामुळं काय झालेलं आहे, आपल्यात एकी वाढीस लागलेली आहे. आपण ह्या सुधारणांमुळे मुंबईचा माणूस पुण्याला एका दिवसात ट्रेनने जावं लागला. या ठिकाणी आपण एकमेकाचे संदेश असतील, काय असेल, देवाणघेवाण वाढीस लागलेली आहे. इंग्रजांशी संपर्क आल्यामुळं ते कसे एक असतात आणि आपण आपल्यात भांडणं का करत बसतो. इंग्रजांना इथून लावलं पाहिजे, आपण आपलं राज्य चालवलं पाहिजे ही भावना भारतीयांच्यात या पाश्चिमात्यांच्या भौतिक सुधारणा कारणीभूत ठरलेल्या पाहावयास मिळत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 17वा मुद्दा घेऊया आपण. वर्तमानपत्राची भूमिका. तत्कालीन समाजामध्ये जनजागृती आणि वैचारिक एकता निर्माण करण्याचं कार्य जर कोण करत असेल तर वर्तमानपत्रे. विद्यार्थी मित्रांनो, तत्कालीन समाजाचा आरसा प्रतिबिंब मांडण्याचं कार्य, समाजातील अन्यायाला टाहो फोडण्याचं कार्य कोण करत असेल तर वर्तमानपत्रे. इंग्रजांची धोरणे, त्यांची पिळवणुकीची प्रकरणे, सामान्यांवर झालेला अन्याय याला वाचा फोडण्याचं कार्य वर्तमानपत्राने केलं. 1857 भारतात विविध प्रांतीय भाषेतून 374 वर्तमानपत्रे प्रसिद्ध होत असलेले आपण पाहतोय. मुंबई प्रांतात ज्ञानप्रकाश, खानदेश, वैभव, मराठा, नवाकाळ अशी वेगवेगळी आहेत. बंगालमधील हिंदी पॅट्रियट, बंगाली इंडियन मिरर, अमृत बाजार पत्रिका, मद्रासमध्ये द हिंदू ही वर्तमानपत्रांना भारतीयांना जागृत करण्याचं कार्य केलेलं पाहावयास मिळते. या ठिकाणी ही भरपूर अशी वर्तमानपत्र, तत्काळची प्रसिद्ध अशी वर्तमानपत्र असलेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. वर्तमानपत्रानं जनजागृती केली, राष्ट्रवादाच्या प्रसारासाठी पोषक असं वातावरण निर्माण केलं. वर्तमानपत्राशिवाय नियतकालिकांनी राष्ट्रवादाच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान दिलेले आपल्याला पाहावयास मिळते. हा टॉपिक खूप मोठा आहे, आपल्याला शॉर्ट फक्त मुद्दे लक्षात राहिले तरी बास झालं. वंशवादाचा अहंकार. बघा, इंग्रज हे अपराजित आहेत. त्यांनी या भूतलावर वेगवेगळ्या खंडात आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. त्यांना स्वतःचा वंश श्रेष्ठ वाटत होता, बाकीच्यांना ते गुलामाप्रमाणे वागवत. गोरा काळा हा भेदभाव करण्यास त्यांनी सुरुवात केली. प्रशासनातील उच्चपदे भारतीयांना दिली जात नव्हती. सार्वजनिक ठिकाणी भारतीयांना प्रवेश नव्हता. राजकीय सवलती नव्हता. दळणवळणामध्ये वेगळी सोय, नोकऱ्यांमध्ये दुजाभाव असा दिसून आला. परिणामी भारतीयांच्यात एकी होऊन त्यांच्यात राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली. ब्रिटिशांच्या या वंशद्वेषी धोरणामुळे भारतीयांची अस्मिता, स्वाभिमान जागा झाला होता. बघा काय आहे, ब्रिटिशांनी पावलोपावली भारतीयांचा अपमान करण्यास सुरुवात केली आणि मग अपमानित भारतीय तरुण काय झालेलं आहे, ब्रिटिशांविरुद्ध खवळून उठलेला आहे. त्यांचा स्वाभिमान, अस्मिता जागृत झालेला आहे. ह्या गोऱ्या लोकांना आपल्यातून हाकलून लावायचं ही राष्ट्रवादी भावना वाढीस लागलेली पाहावयास मिळते. वंशद्वेषी धोरणामुळे राष्ट्रवादास चालना मिळालेली पाहावयास मिळते. मध्यम वर्गाचा उदय. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस इंग्रज भारतात आले त्यावेळेस अनेक राजे होते, सरंजामदार होते, संस्थानिक होते. या समाजाचे परिवर्तन कधी झालं तर आपण पाठीमागच्या ह्याच्यात पाहिलं की रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत
ह्या ज्या पद्धती होत्या जमीन धारणेच्या, महसूल गोळा करण्याच्या, त्यामध्ये बघा नवीन जमीनदार वर्ग तयार झाला, शेतकरी वर्ग झाला, सावकारी वर्ग झाला, व्यापारी वर्ग उदयाला आले. या वर्गाने इंग्रजांविरुद्ध राष्ट्रीय भावनेस खतपाणी घातले. शासनाच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करण्याचे काम या मध्यम वर्गाने केलेले पाहावयास मिळते. 20वा मुद्दा घेऊया, भारतीय साहित्यिकांचे कार्य. ह्यामध्ये आपण एकच लक्षात ठेवायचं, भारतीय साहित्यिकांनी राष्ट्रप्रेम निर्माण करणारे लिखाण लिहिले. काय आहे की साहित्यिकांमुळं काय झालेलं आहे, राष्ट्रप्रेम निर्माण करणारं लिखाण लिहिलेलं आहे. आणि ते लिखाण वेगवेगळ्या भाषांमधून समाज जागृती घडवून आणली. विल्यम जोन्स, मॅक्स मुलर, रॉय ससान यासारख्या परकीय साहित्यिकांनी केलेल्या लिखाणामधून भारताची समृद्ध संस्कृती समोर आली. भारतीयांना आपल्या गौरवशाली संस्कृतीची ओळख पटली आणि या ठिकाणी राष्ट्रवादाच्या भावनेस चालना, राष्ट्रवादाच्या विकासात चालना मिळालेली पाहावयास मिळते. भारतीय राष्ट्रवादाच्या वैचारिक बैठक प्राप्त करून देणारे लेखक बघा, चिपळूणकर असतील त्यांची निबंधमाला, स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमेळा, रवींद्रनाथ टागोर जनगण मन राष्ट्रगीत, कवी गोविंद, देशबंधू चित्तरंजन दास, स्वराज बक्ष, बंकिमचंद्र चटर्जी, आनंदमठ, वंदे मातरम, ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, ह्या सर्वांनी राष्ट्रप्रेम निर्माण करणारं लिखाण केलेलं आहे. आणि ते लिखाण आपल्याला कुठं घेऊन गेलेलं आहे की राष्ट्रवादाच्या उदयाकडे घेऊन गेलेलं पाहावयास मिळते. 1857चा उठाव, जरी या उठावात आपण अयशस्वी ठरलेलो असलो तरी पण याचे दूरगामी असे परिणाम झालेले आपल्याला पाहावयास मिळते. या अपयशामुळे इंग्रजांविरुद्ध भारतीयांच्या मनात राष्ट्रवादाची भावना तीव्र होत गेलेली पाहावयास मिळते. अनेक बदल घडून आलेले ते अपयश जरी आले असले तरी एकजुटीने लढण्याची प्रेरणा त्यातून मिळाली. सर्व धर्मातील लोक या उठावात सामील झाले होते. इंग्रजांनी भारतातील अस्थिरतेचा फायदा घेऊन एकछत्री अंमल प्रस्थापित केला, परंतु भारतीय सैन्यानं उठाव केलेला पाहावयास मिळतोय. आणि मग आपण सर्वजण एक आहोत आणि परकीय इंग्रजांना हाकलून लावलं पाहिजे ही भावना इथून पुढे तर वाढतच गेलेली पाहावयास मिळते. शेवटचा मुद्दा पाहूया, जागतिक राजकारण. रशियाचे संकट, युरोपातील बदलत्या घडामोडी, उदारमतवादी विचार यामुळे ब्रिटिशांना भारतीयांना असंतुष्ट ठेवणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी थोडे उदार धोरण स्वीकारले. याचा फायदा राष्ट्रवादाचा उदय झाला. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, सुरक्षा भिंत. या ठिकाणी लक्षात घ्या की ब्रिटिशांना हे परवडणार नव्हतं की 1870 सारखा दुसरा होता. मग ह्यांना एक सनदशीर मार्ग काढून द्यावा, तुमच्या अर्ज विनंत्याचा काळ, आणि आपण जाणार आहोत राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेकडे. हे जे कारण आहेत आपण सिरियलला पाहत आलोय, शेवटचे जे कारण आहे या ठिकाणी काय आहे की ब्रिटिशांनी जे थोडं उदारमतवादी धोरण स्वीकारले, म्हणजे थोडं हप्त्याने यांना एक सुधारणा द्यायच्या, थोडं शिक्षित करायचं, अशा पद्धतीचं धोरण या ठिकाणी स्वीकारलेलं पाहावयास मिळते. अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, राष्ट्रवादाचा उदय आणि त्यातून निर्माण केलेल्या सर्वसामान्य लोकांना संघटित होऊन इंग्रज सत्तेवर केलेला विरोध हा महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी आपण हे घटक आज आपण अभ्यासलेला आहे. आशा करतो मी तुम्हाला हे समजलेलं असेल. राष्ट्रवाद म्हणजे काय आणि राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे एवढी काही विचारली जाणार नाहीत, परंतु एक सिलेबसचा भाग आहे म्हणून मी आपले आणि सर्व स्क्रीनवर आलेले आहेत. जरी स्क्रीनशॉट काढले तरी तुम्हाला सर्व नोट्स उपलब्ध आहेतच. असं वेगळं लिखाण करायची काही गरज नाही. आशा करतो की आपल्याला समजलं असेल. पुढच्या लेक्चरला आपण पाहूया राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि तिथून म्हणजे 1885 ते 1905 मवाळ काँग्रेसचे कार्य, मवाळवाद्यांचा उदय किंवा मवाळांचे कार्य हा घटक आपण अभ्यासणार आहोत.